नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. पूर्वी 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी म्हणजेच CCEसाठी आपण एक्सेल शीटचा वापर करून निकालपत्रक तयार करत होतो. परंतु ही प्रक्रिया करण्यासाठी PC किंवा लॅपटॉपची आवश्यकता असायची आणि ती मोबाईलवर वापरता येत नसे. आणि सर्वांकडेच संगणक उपलब्ध असतोच असे नाही आणि अनेकदा विजेची समस्या देखील कामात अडथळा आणते. हेच सर्व प्रश्न लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी एक सोपी आणि सुटसुटीत वेब आधारित निकाल प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीची काही खास वैशिष्ट्ये. हे ॲप मोबाईल, लॅपटॉप आणि संगणक अशा सर्व उपकरणांवर सहजपणे चालते. यात तुम्हाला विद्यार्थ्यांचा डेटा फक्त एकदाच भरावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रणाली शाब्दिक नोंदी, विषयनिहाय श्रेणी, वार्षिक निकालपत्रक आणि विद्यार्थ्यांचे प्रगतीपत्रक आपोआप तयार करते. चला तर मग वेळ न घालवता पाहूया की या प्लॅटफॉर्मवर तुमच्या शाळेची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन नक्की कशी करायची. तर सगळ्यात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंक ओपन करायची आहे आणि या पेजवर यायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी खाली दिलेल्या नवीन नोंदणी करा या बटणावर क्लिक करा. आता रजिस्ट्रेशन पेज सुरू होईल. इथे तुम्हाला तुमचे नाव आणि शाळेचे नाव मराठीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तुमचा UDAS कोड, शाळेचा ईमेल टाकायचे आहे आणि एक सुरक्षित पासवर्ड टाकून नोंदणी करा या बटणावर क्लिक करायचे आहे. माझे रजिस्ट्रेशन अगोदरच झाले असल्यामुळे मला इथे एरर येत आहे, पण तुम्ही तुमची माहिती भरून पुढे जाऊ शकता. नोंदणी झाल्यानंतर लॉग इन पेजवर येऊन तुमचा UDAS कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. सर्वात प्रथम वरती उजवीकडे शैक्षणिक वर्ष बरोबर आहे का हे नक्की चेक करा. त्यानंतर शाळा प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला शाळेची पूर्ण माहिती भरायची आहे. शाळेचे नाव, UDAS कोड आणि शाळेचा ईमेल ID तिथे ऑटोमॅटिक येईल. वर्गशिक्षक माहितीमध्ये तुम्हाला तुमच्या शाळेतील तुकड्या आणि त्यांचे वर्गशिक्षक यांची माहिती भरायची आहे. जर तुमच्या शाळेत एकापेक्षा जास्त तुकडे असतील तर नवीन तुकडी जोडा यावर क्लिक करून तुकडी आणि वर्गशिक्षकाचे नाव टाकून घ्या. क्लस्टर प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी यांचे नाव नाही भरले तरी चालेल. आणि खाली शाळेचा लोगो आणि सरस्वती लोगोमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही लोगो अपलोड करू शकता. सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा. आता तुमची शाळेची माहिती यशस्वीरित्या सेव्ह झाली आहे. त्यानंतर विद्यार्थी ॲड करण्यासाठी विद्यार्थी नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पेजवर आल्यानंतर सर्वात आधी इयत्ता सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुमची तुकडी निवडा. तुम्ही आधी ज्या तुकड्या ॲड केल्या आहेत त्या इथे ऑटोमॅटिक दिसू लागतील. इथे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि रजिस्टर नंबर देखील ऑटोमॅटिक येईल किंवा गरज भासल्यास आपण स्वतः देखील तिथे माहिती लिहू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्याची सर्व माहिती भरून घ्यायची आहे. जर काही माहिती सध्या उपलब्ध नसेल तर काळजी करू नका, ती माहिती आपण नंतर देखील अपडेट करू शकतो. शेवटी खाली विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे आणि माहिती सेव्ह करायची आहे.
त्यानंतर जर तुम्हाला भरलेली विद्यार्थी माहिती पाहायची असेल तर व्ह्यू विद्यार्थी माहिती या पर्यायावर क्लिक करा. या पेजवर आल्यानंतर तुम्ही इयत्ता आणि तुकडीनुसार विद्यार्थ्यांची यादी पाहू शकता आणि गरज पडल्यास ती प्रिंट देखील करू शकता. चला आता पुन्हा होम पेजवर जाऊया. आता आपल्याला दैनिक उपस्थिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ह्या पेजवर आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला शाळेचे दिवस यासमोर एक पेन म्हणजेच एडिट आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला त्या महिन्यातील शालेय कामाचे एकूण दिवस भरायचे आहेत आणि खाली कामाचे दिवस जतन करा यावर क्लिक करायचे आहे. लक्षात ठेवा, शाळेचे दिवस तुम्हाला प्रत्येक इयत्तेनुसार स्वतंत्रपणे भरायचे आहेत. दिवस भरून झाले की आता विद्यार्थ्यांची उपस्थिती मार्क करा. सर्व उपस्थिती भरून झाल्यानंतर खाली माहिती जतन करा यावर क्लिक करा. क्लिक करताच स्क्रीनवर उपस्थिती यशस्वीरित्या जतन झाली असा मेसेज येईल. आता पुन्हा होम स्क्रीनवर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्क्स भरण्यासाठी गुण नोंदवा या बटनवर क्लिक करा. या पेजवर आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला भारांश निश्चिती यावर क्लिक करायचे आहे. इथे तुम्ही इयत्ता, विषय आणि सत्रानुसार सेमिस्टरनुसार भारांश सेट करू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येक विषयाची टोटल 100 असेल तरच भारांश सेव्ह होईल. प्रत्येक विषयाचा भारांश भरून झाल्यावर खाली जतन करा यावर क्लिक करा. सर्व विषयांचा भारांश भरून झाल्यानंतर मागे या बटनावर क्लिक करून परत या. आता आपल्याला CCE गुण नोंद या पेजवर जायचे आहे. इथे इयत्ता, तुकडी आणि परीक्षा क्रमांक निवडल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव ऑटोमॅटिक येईल. आता विषय आणि सत्र निवडून त्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरून घ्यायचे आहेत. पैकी मार्क्स तिथे ऑटोमॅटिक येतील. तुम्ही मार्क्स भरले की टक्केवारी आणि श्रेणी ग्रेड देखील कॅल्क्युलेट होऊन तिथे ऑटोमॅटिक दिसेल. एका विषयाचे मार्क्स भरून झाले की खाली सेव्ह गुण या बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर याच पद्धतीने दुसऱ्या विषयाचे मार्क्स भरून घ्या. की आता पुन्हा होम पेजवर यायचे आहे. आता पुन्हा होम स्क्रीनवर आल्यानंतर इयत्तेनुसार संपूर्ण गुणतक्ता पाहण्यासाठी गुणतक्ता पहा या बटनवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला इयत्ता, तुकडी, विषय आणि सत्र म्हणजे सेमिस्टर निवडायचे आहे. त्यानंतर पहा या बटनवर क्लिक करताच तुम्हाला पूर्ण वर्गाची गुणनोंद एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. गरज भासल्यास तुम्ही प्रिंट या बटनवर क्लिक करून हा गुणतक्ता डाउनलोड किंवा प्रिंट देखील करू शकता. लक्षात ठेवा, प्रिंट काढताना पेज सेटिंग A4 लँडस्केप ठेवायचे आहे, जेणेकरून सर्व माहिती व्यवस्थित एकाच पानावर येईल. गुणतक्ता पाहून झाला की आता पुन्हा होम पेजवर यायचे आहे. आता पुन्हा होम पेजवर आल्यानंतर वर्णनात्मक नोंदी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. सर्वात अगोदर नोंदी भरा या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला इयत्पान आणि तुकडी निवडून विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव तिथे ऑटोमॅटिक दिसेल. आता सत्र निवडून प्रत्येक विषयाच्या 3 नोंदी आपल्याला निवडायच्या आहेत. या प्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे
इथे नोंदी विद्यार्थ्याच्या लिंगानुसार आपोआप बदलून तिथे दिसतील. नोंदी निवडून झाल्यावर सेव्ह या बटणावर क्लिक करा. अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा नोंदी भरून घ्यायच्या आहेत. सर्व नोंदी भरून झाल्यानंतर पुन्हा होम पेजवर जाऊन वर्णनात्मक नोंदी यावर क्लिक करा. आता इथे तुम्ही इयत्ता आणि तुकडी सिलेक्ट करून पूर्ण वर्गाच्या नोंदी एकाच वेळी पाहू शकता. चला तर मग आता पुन्हा होम पेजवर जाऊया. आता तुमची सर्व माहिती भरून तयार आहे. नोंदवही पाहण्यासाठी CCE नोंदवही या पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला 6 महत्त्वाची बटन्स दिसतील. सर्वात आधी आपण मुख्य पृष्ठ यावर क्लिक करूया. यामध्ये तुमची इयत्ता, तुकडी आणि सत्र निवडा. खाली तुमच्या वर्गाचे कव्हर पेज ऑटोमॅटिक तयार होईल. हे तुम्ही प्रिंट बटणावर क्लिक करून प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन अनुक्रमणिका या पर्यायावर क्लिक करा. इथे तुमची माहिती निवडा आणि तुमची अनुक्रमणिका इंडेक्स देखील आपोआप तयार होईल. ही देखील तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. पुन्हा मागे येऊन आता गुणपत्रक यावर क्लिक करा. इथे इयत्ता, तुकडी, सत्र आणि विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक टाकून लोड बटणावर क्लिक करा. पहा, विद्यार्थ्याचे गुणपत्रक क्षणात तयार झाले. हे तुम्ही प्रिंट करू शकता. त्यानंतर मागे येऊन वर्णनात्मक नोंद या पर्यायात जा. इथे इयत्ता, तुकडी, सत्र विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक टाकून लोड करा. त्या विद्यार्थ्याच्या सर्व नोंदींचे पेज आपोआप तयार होईल. हे तुम्ही प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे यायचं आहे आणि वार्षिक गुणपत्रक या पर्यायामध्ये जायचे आहे. इथे तुम्हाला इयत्ता आणि तुकडी निवडून विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर लोड करा यावर क्लिक करा. क्लिक करताच त्या विद्यार्थ्याचे दोन्ही सत्रांचे एकत्रित गुणपत्रक ऑटोमॅटिक तयार होईल. हे देखील तुम्ही प्रिंट बटणावर क्लिक करून प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन वार्षिक वर्णनात्मक या पर्यायामध्ये जायचे आहे. इथे देखील इयत्ता, तुकडी आणि परीक्षा क्रमांक निवडून लोड करावर क्लिक करा. पहा, दोन्ही सत्रांच्या वर्णनात्मक नोंदींचे पेज आपोआप तयार झाले आहे. याची देखील तुम्ही सहजपणे प्रिंट काढू शकता. सर्व रिपोर्ट पाहून झाले की आता पुन्हा मागे जाऊन मुख्य मेन्यूवर क्लिक करा आणि होम पेजवर परत या. आता निकालपत्रक पाहण्यासाठी वार्षिक निकालपत्रक यावर क्लिक करा. यामध्ये देखील 6 बटन दिसतील. इथे प्रथम आपण मुख्य पृष्ठ यामध्ये जाऊया. इथे इयत्ता, तुकडी,
सत्र निवडल्यावर मुख्य पृष्ठ आपोआप तयार होईल. प्रिंटवर क्लिक केल्यावर प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन सत्र निकाल यामध्ये जाऊन इयत्ता, तुकडी आणि सत्र निवडल्यावर निकाल आपोआप तयार होईल. आणि हे देखील तुम्ही प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन वार्षिक निकाल यामध्ये जाऊन इयत्ता, तुकडी निवडल्यावर दोन्ही सत्राचे निकालपत्रक एकाच ठिकाणी तयार होईल. हे सुद्धा तुम्ही प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन विषयनिहाय संकलन यामध्ये जाऊन इयत्ता व तुकडी निवडल्यावर विषयनिहाय व श्रेणीनिहाय संकलन तक्ता आपोआप तयार होईल. प्रिंटवर क्लिक करून प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन जातनिहाय संकलन यामध्ये जाऊन इयत्ता आणि तुकडी निवडल्यावर जातनिहाय व श्रेणीनिहाय संकलन तक्ता आपोआप तयार होईल. हा सुद्धा तुम्ही प्रिंटवर क्लिक करून प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन विस्तृत संकलन यामध्ये जायचे आहे. इथे इयत्ता आणि तुकडी निवडल्यावर जातनिहाय, विषयनिहाय व श्रेणीनिहाय संकलन तक्ता तयार होईल. हा सुद्धा तुम्ही प्रिंटवर क्लिक करून प्रिंट करू शकता. आता पुन्हा मागे येऊन मुख्य मेन्यू यावर क्लिक करून होम पेजवर जायचं आहे. आता आपण विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक पाहूया. आता आपल्याला प्रगतीपत्रक यावर क्लिक करायचे आहे. इथे आपल्याला इयत्ता, तुकडी निवडून परीक्षा क्रमांक टाकून पहा या बटणावर क्लिक केल्यानंतर आणि पहा विद्यार्थ्याचे अत्यंत आकर्षक आणि सुबक प्रगतीपत्रक आपोआप तयार झाले आहे. प्रगतीपत्रक प्रिंट करण्यासाठी प्रिंट यावर क्लिक करायचे आहे आणि पेज सेटिंग A4 लँडस्केप ठेवायची, जेणेकरून प्रगतीपत्रक व्यवस्थित प्रिंट करता येईल. आता पुन्हा होम पेजवर जायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर आता निकाल संकलन या पर्यायामध्ये जायचे आहे. इथे फक्त सत्र निवडताच तुमच्या संपूर्ण शाळेचे वार्षिक निकाल संकलन आपोआप तयार होईल. यामध्ये तुम्हाला 1ली ते 5वीच्या सर्व वर्गांचे विषयनिहाय आणि श्रेणीनिहाय निकालपत्रक एकाच पेजवर पाहायला मिळेल. हे देखील तुम्ही प्रिंट बटणावर क्लिक करून प्रिंट करू शकता. लक्षात ठेवा, हे निकालपत्रक तुम्हाला A4 पोर्ट्रेट पेजवर प्रिंट करायचे आहे. तर अशा प्रकारे या वेब प्रणालीचा वापर करून तुम्ही तुमच्या शाळेचे निकाल अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकता. तुम्हाला ही वेबसाईट कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
हे सॉफ्टवेअर वापरताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास किंवा तांत्रिक मदतीची गरज भासल्यास तुम्ही ईमेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता. पोर्टलवर खालील बाजूस आम्ही आमचा ईमेल आयडी आणि थेट व्हॉट्सॲपवर चॅट करण्यासाठी चॅट ऑन व्हॉट्सॲपचे बटन दिले आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकता. स्मार्ट बना आणि आपला अमूल्य वेळ वाचवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.